नमस्कार, चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला आषाढी एकादशीनिमित्त कोणता फराळ बनवणार आहे ते दाखवते। त्यासाठी मी संध्याकाळी शाबू भिजू घातला होता, मस्त असा भिजलाय। बटाटे शिजवून घेतलेले, त्याचे साल काढून मी साबुदाण्यामध्ये ठेवले भिजवलेल्या। भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट करून ठेवलेलं ते त्या कुटात टाकूया। नंतर त्यात चवीपुरतं लाल तिखट टाकूया। जर तुम्हाला हिरवी मिरची टाकायचं तुम्ही टाकू शकता। चवीपुरतं मीठ टाकले तर बटाटे आपण किसून घेऊया। शिजवलेले तर किसून घेतले, त्याने मस्त असा आपण याचा आता गोळा बनवून घेऊया। पूर्ण मिक्स झालं पाहिजे। तर तुम्हाला लाल चटणीऐवजी उपवासाच्या हिरवी मिरचीचं पेस्ट वापरलं तरी पण चालते। ते गोळा करून घेतला तर एका प्लेटमध्ये ठेवते। नंतर गॅस चालू करून आपण त्यावर पॅन ठेवूया, बारीक गॅस करूया। नंतर त्यात तूप टाकून हे पसरून घेऊया आणि आपण इकडे तयारी करायला घेऊया। तर एक गोळा घेऊया, त्यातला काढून हाताला थोडंसं पाणी लावूया आणि हातालाही चांगलं थापून घेऊया। तर तुम्हाला पाहिजे त्या साईजचे तुम्ही बनवू शकता। हे छोटे छोटे बनवणार आहे। तर मस्त अशी थापून झालं आहे। इकडे तवा पण आपला गरम झाला आहे। आता या तव्यात ठेवूया। नंतर हाताला थोडंसं पाणी लावून परत हे एकसारखं करून घेऊया। नंतर दुसरा गोळा घेऊया, हाताला पाणी लावून ते पण चांगला फिरून हातावर चांगलं दोन्हीकडनं थापून घेऊया पाणी लावून। हे पण थापून झालं आहे, ते पण आपण तव्यामध्ये ठेवूया। तर अशा प्रकारे मी अजून 3 वडे करून घेतलेत आणि ह्या तव्यामध्ये ठेवलेत। तर थोडा असंच ठेवायचा, तर मोठा बारीक गॅस लागेल तसं करायचा। ते मोठा केला मी गॅस। नंतर पलटून घ्यायचे सगळे वडे। नंतर वरती तूप सोडूया। तर कमी तुपामध्ये छान होते तळण्यापेक्षा। तर असं करून खाल्लं तर खायला एकदम टेस्टी आणि तुपाचा तेलाचा वापर कमी होतो। तर थोडा वेळ असं पलटून घ्यायचं। परत थोडा वेळ ठेवलं की परत थोडा वेळ पलटून घ्यायचं। तर दोन्हीकडनं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं, पूर्ण आतनं वाफरलं पाहिजे। नंतर गॅस बारीक करूया। तर मस्त असं आपलं वडे तयार झालेत। तर संध्याकाळी मी दही लावलं होतं दुधाचं, तर मस्त असं घट्ट लागलं आहे। आता एका वाटीमध्ये 4-5 चमचे काढून घेऊया। नंतर त्यात चवीपुरतं लाल तिखट, मीठ आणि थोडीशी साखर टाकूया। नंतर हलवून घेऊया। नंतर त्यात थोडंसं पाणी घालूया, म्हणजे थोडंसं सरबरीत होते। परत हलवून घेऊया। तर मस्त अशी आंबट गोड दही चटणी तयार झाली वड्यावर खायला। तर ताटामध्ये वाटी ठेवली, वाटीत हे वाढूया। नंतर आपले वडे पण भाजून झालेत, ते पण आपण ताटामध्ये ठेवूया। तर सगळे वडे ताटामध्ये ठेवते। तर खायला हे मस्त लागतात। ते पोटभर असा मेनू आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। करायला एकदम सोपं आहे आणि खायला एकदम टेस्टी लागतो। नंतर आपण स्वीट डिश म्हणून खजूर आणि शेंगदाण्याचे लाडू ठेवूया। तर मस्त असं आपलं फराळाचं ताट तयार आहे। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। करायला सोपं आणि खायला टेस्टी आहे। आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।